नमस्कार मंडळी, चला तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये पालक घालून जबरदस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी तुम्ही 1 महिना टिकवू शकता। 1 महिना ते 1.5 महिना आरामात टिकते आणि खायला एकदम खुसखुशीत आणि मुलांना सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता। तसेच कुठे फिरायला जायचं असेल तर सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवून सोबत घेऊन जाऊ शकता। तर इथे आपण एक जोडी पालकाची घेतलेली आहे। तर आता सर्वात पहिले आपल्याला चांगले पानं घ्यायचे आहेत, देठं अजिबात घ्यायची नाही। तर सर्व पानं घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे पालक टाकून घ्यायचा आहे। हा पालक टाकून उकळून घ्यायचा आहे। जास्त वेळासाठी पालक उकळवायचा नाही। थोडासा आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळला की लगेचच पालक काढून घ्यायचा आहे। खूप त्याचा गाळ करू नका, नाहीतर तुमचा पदार्थ हवे तशा चवीचा बनणार नाही। तर त्यासाठी इथे जास्त वेळ पालक न वाफवता पहा, इथे आपण उकळत्या पाण्यामध्ये फक्त पालक अशा पद्धतीने टाकून घेतला आणि लगेचच काढून घेतलेला आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता मी लगेचच पालक काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा सॉफ्ट झाला की पालक आपण काढून घेतोय। आता हा पालक थोडासा थंड करून घ्यायचा आहे। तर एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थोड्या वेळासाठी थंड करून घेऊया, म्हणजे मिक्सरला आपल्याला वाटायला सोपं जाईल। तर इथे पहा आपला पालक थंड झालेला आहे। त्यानंतर भरपूर सारा लसूण, आलं आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता, पण फार तिखट करू नका जेणेकरून लहान मुलांना खाता येणार नाही। तर आता हे आपण एकदा मिक्सरला सर्व घालून बारीक असं वाटून घेऊया। आता ह्या वाटलेल्या यामध्येच आपल्याला पालक घालायचा आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। थेंबभरही पाणी आपल्याला या पदार्थामध्ये वापरायचं नाही, तरच तुमचा महिना ते 1.5 महिने हा पदार्थ टिकणार आहे। तर पहा, पाणी न घालताच आपण इथे पालक छान असा वाटून घेतलेला आहे। पालक चांगला स्मूथ वाटून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पालकाचा पदार्थ बनवताना अजिबात त्रास होत नाही। तर इथे वाटून घेतलेला पालक एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। सर्व पालक इथे मी काढून घेतलेला आहे, पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला बसेल इतका मैदा घालायचा आहे। थोडा मैदा घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आपण पुरी बनवायला जसं पीठ भिजवतो ना, तशा प्रकारे हे एकदम घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला चपातीसारखं न ठेवता एकदम पुरीला तयार करतो ना, अगदी तेवढ्या प्रमाणात मैदा घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही अगोदरच घातलं तरीसुद्धा चालेल। इथे विसरलं असल्यामुळे मी थोडंसं लेट मीठ इथे घालून घेतलं, पण हा तळणीचा पदार्थ आहे, तसंच आपल्याला मोजक्या ह्याच्यात बनवायचा, त्यामुळे मिठाचं प्रमाण खूप झालं नाही पाहिजे, कारण तळणीच्या पदार्थामध्ये जर मीठ जास्त झालं ना तर तो पदार्थ खायला हवा तसा लागत नाही। तर इथे मैदा घालून चांगलं घट्टसर मळून घेतलेलं आहे। आता मैदा किती घालायचा, तर यामध्ये पालकाच्या ओलाव्यामध्ये जेवढा बसेल ना त्या प्युरीमध्ये, तेवढाच आपल्याला इथे मैदा घालायचा आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। थोडंसं तेल घालून मऊ असं आपण याला मळून घेणार आहोत। तर तेल लावल्यानंतर त्या हाताला चिटकत नाही आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर याचे मी गोळे तयार करून घेते। त्यात इथे किती गोळे झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर या पद्धतीनेच आपल्याला इथपर्यंतची प्रोसेस करायची आहे। तर इथे आपले 4 गोळे आणि एक छोटा गोळा असे 5 गोळे झालेले आहेत। सुका मैदा घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने हा गोळा डीप करून घ्यायचा आहे आणि मस्त अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जो होईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे, म्हणजे जास्तीत जास्त खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो। तर पहा, इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेत आहे। एकदम पातळ पोळी लाटलेली आहे। आता आपल्याला याला उभ्या साईजमध्ये एकदम असं छोट्या म्हणजे अर्धा इंचावरती कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने झाल्यानंतर 2-3 इंचावरती अशा लांब आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे झाले आपले पालक चाट फिंगर तयार। तर आता हे पालक चाट फिंगर तयार झाल्यानंतर गरम तेलामध्ये तळवायचे आहे। टाकूच तवर गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवा, नंतर हाय हीटवरतीच आपल्याला हा पदार्थ छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो सॉफ्ट पडत नाही आणि जास्त दिवसांपर्यंत तो खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतो। तर पहा, इथे छान असे मुलांना सुद्धा तुम्ही असे हेल्दी पदार्थ घरच्या घरी बनवून देऊ शकता। बाहेरचे कुरकुरे वगैरे न देता अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवून अगदी महिना ते 1.5 महिना स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे छान असं आपले हे फिंगर जे पालक चाट फिंगर आहेत ते तळलेले आहेत आणि ते तेलाच्या पूर्णतः बुडबुड्या थांबलेल्या आहेत, पाहू शकता। एकदम खुळखुळ वाजत आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत, तेव्हा ते झाऱ्यामध्ये एकदम खुळखुळ वाजत आहेत। तर चला आपण आता हे काढून घेऊया।
तर छान असे थोड्या वेळासाठी ठेवले आणि मस्त असे आता आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेऊया. म्हणजे जेणेकरून आपले छान असे जे यामध्ये एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि मस्त असे खुसखुशीत आपले हे पालक चाट फिंगर तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. याच पद्धतीने सर्व पालक चाट फिंगर आपण तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा अजिबात पकडत नाहीत. अगदी मस्त असे ड्राय होतात आणि बनवायला तर एकदम सोपे आहेत. तर इथे आपली पालक चाट फिंगरची रेसिपी तयार झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही अजिबात तेल कुठेही तुम्हाला ह्या पदार्थामध्ये दिसणार नाही. खरंच अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम शिवाय म्हणजे खुसखुशीत होतात. मुलं बाहेरचं खायला खूपच त्यांना आवडतं. तर बाहेरच्या कुरकुरे मुरमुऱ्यापेक्षाही छान असा हा पदार्थ तयार होतो. तर आशा करते की तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह.